नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. लाडक्या बहिणींसाठीच आहे ही माहिती पण. तर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात मोठी घोषणा आहे. तर पात्र महिलांना जसे की दरमहा 2100 रुपये देणार आहे, त्याबद्दल मोठी अपडेट आली आहे समोर. तर काय आहे आपण पाहूयात. तर लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी करा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आत्तापर्यंत ज्या महिलांनी लाभ घेतला आहे, तर सरकारचं असं म्हणणं आहे की ज्या अटी होत्या की उत्पन्न एवढं असलं पाहिजे किंवा गरजू लोकांसाठी, गरजू महिलांसाठी ही योजना काढली होती. पण काही श्रीमंत बहिणींनी सुद्धा याचा फायदा घेतला आहे. म्हणजे ज्यांचे उत्पन्न जास्त आहे किंवा ज्यांची परिस्थिती चांगली आहे, अशा लोकांनीही याचा फायदा घेतला आहे. त्यामुळे सरकार आता त्याच्याबद्दल अपडेट काढणार आहे नवीन आणखी, की जर ज्या महिलांना, जे गरजू महिला आहेत त्यांना पैसे मिळालेत का, आणि जे नियम मोडून ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचेही पैसे कटवणार आहेत. म्हणजे त्यांना इथून पुढे लाभ होणार नाही पैशांचा. तर आपण पुढील माहिती पाहूयात की नेमकं काय आहे याबाबत. तर लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी करा असं त्यांचं म्हणणं आहे. तर काय आहे, तर ग्रामीण भागातील महिलांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी दरमहा 1500 रुपयांची रक्कम जी होती, ही निश्चितपणे खर्चाचा भार हलका करणारी आहे. म्हणजे जे ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांच्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या ज्या दुर्बल आहेत त्या कुटुंबातील महिलांसाठी जे 1500 रुपये होते ते खूप फायदेशीर ठरले आहेत. त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जे 1500 रुपये त्यांना भेटले होते आत्तापर्यंत. तर अशामध्येच पडताळणी का करायची आहे, कारण ज्या अटी होत्या त्या सगळ्यांना माहिती होतं. फॉर्म भरताना शेवटी एक पेज होतं, त्यामध्ये सगळं अटी लिहिल्या होत्या की कोणत्या महिला पात्र आहेत, कोणत्या महिला अपात्र आहेत. तर त्या असतानाही काही महिलांनी फॉर्म भरले आहेत, तर त्यांना आता इथनं पुढं लाभ होणार नाही असं म्हणण्यात आलं आहे. तर त्याची पडताळणी करणार आहेत आणि अशा महिलांना या लिस्टमधून, लाडकी बहीण योजनेमधून काढणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. कारण त्यांच्यामुळे ज्या गरजू महिला आहेत त्यांना पैशांचा लाभ होणे अशक्य होत आहे. त्यामुळे ते नवीन अपडेट त्याची अशी आहे. तर आता जे तुम्ही तुमची फॉर्म भरला आहे, तर तुम्ही तिथे तुमचे लिंक पाहू शकता की तुमच्या फॉर्मचं लॉग इन करून तुम्ही पाहू शकता की तुम्ही पात्र आहात की अपात्र. तुमच्या पुढे जर 2 ऑप्शन आहेत, येस आणि नो. जर येस असेल तर म्हणजे तुम्ही याच्या आधी कोणत्याही योजनेचा लाभ घेतला आहे, तर तुम्हाला आता इथनं पुढे पैसे न येण्याची शक्यता आहे. आणि नो असेल तर तुम्ही आत्तापर्यंत कोणताही लाभ घेतला नाही आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात असं त्यांचं म्हणणं आहे. मग तुम्ही तुमचं लॉग इन करून तुम्ही पाहू शकता की तुमचं स्टेटस काय आहे, की येस की नो. त्याच्यानुसार तुम्हाला समजून जाईल की तुमच्याकडे तुम्हाला पैसे येणार की नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा काय आहे, तर एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीनंतर आपल्या भाषणात सांगितले की हे सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. तर मी सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानतो आणि त्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचा वचनबद्धपणे प्रयत्न करतो. तर आता पात्र महिलांना दरमहा 2100 रुपये त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केले जातील असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. की आता काही ज्या पात्र महिला आहेत त्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे 2100 रुपये दरमहा पडणार आहे. त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर सरकार असं म्हणत आहे की महिलांना परत एकदा सांगा की नेमक्या अटी काय आहेत त्यांच्या. त्यांनी फॉर्म भरताना त्यांच्या अटी काय होत्या त्यांनी पाहिलं नाही का, चुकून फॉर्म भरले का काही लोकांनी, तर अशा लोकांचं मायनस करणार नाही. तर पहिला नियम त्याचा जर माहिती होतं सगळ्यांना की वय वर्ष त्याचं 21 ते 65 होतं, तर ते कंपल्सरी पाहिजेच होतं. 21 ते 65 वर्षापर्यंतच्याच मुलींना किंवा महिलांना, की विवाहित अविवाहित या महिलांनाच फॉर्म भरण्याचं त्याच्यासाठी त्या पात्र होत्या. तर कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न होते ते 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे किती, 2.5. तर 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या महिलांनाच याचा लाभ घेता येणार होता. तर बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे खूप गरजेचं होतं, तेव्हा सांगितलं होतं त्यांनी. आणि अजूनही सांगतात की काही महिलांचे पैसे आले नाही आहेत. तर महिला बोलतात की आमचे आत्तापर्यंत 7500 रुपये एकदाही पैसे आले नाही आहेत सरकारकडनं. तर ते तुमचे बँक खात्यामध्ये जे पैसे आहेत ते बँक खात्यामध्ये तुम्ही आधार कार्डला लिंक आहे का ते तुम्ही चेक करा, त्याशिवाय तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पडणारच नाही आहेत. ते तुम्ही एकदा नीट चेक करा असं त्यांनी सांगितलं आहे. तर अर्ज प्रक्रिया काय होती, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय होतं की जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा. तुम्ही आत्ताही साधू शकता की तुमचे पैसे आले नाही आहेत, तर तुम्ही जवळच्या तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही जाऊ शकता आणि त्यांना विचारू शकता की पैशाचं काय आहे, स्टेटस काय आहे आमचं. तर सर्व जी आवश्यक कागदपत्र होती ती सबमिट करणं पण गरजेचं होतं. अर्ज करताना तिथे अपलोडिंग म्हणून येत होतं, आधार पॅन जसं की लागणार होतं कंपल्सरी, आणि बँकचे डिटेल्स ते सगळं भरणं गरजेचं होतं. तर अर्ज पात्र ठरल्यास महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल असंही त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे ज्या वरच्या अटी होत्या सगळ्या, की 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असणे, वय वर्ष 18 ते 56 पर्यंत असणे, 65 पर्यंत असणे,
किंवा त्यांचे बँक खाते जे आहे ते आधार कार्ड आणि याच्याशी लिंक असणे तेच गरजेचे होते. या अटी झाल्या की तुम्ही पात्र आहात असं त्यांचं म्हणणं आहे. तर नवीन वाढीव रक्कम लवकरच खात्यात जमा होणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तर पात्र महिलांच्या खात्यात नवीन वाढीव रक्कम लवकरच जमा केली जाईल. यासाठी अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे सरकारने, की म्हणजे तुमचे जे आवश्यक कागदपत्रे आहेत, जर तुमचे आत्तापर्यंत राहिले असेल प्रोसेस, तर तुम्ही आत्ताही पूर्ण करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे. तर ही अशी लाडकी बहिणींची अपडेट होती की आता महिलांना खूप आतुरता लागून राहिली आहे की 1500 रुपयाचे जे 2100 रुपये बोलले होते ते 2100 रुपये कधीपासून चालू होणार आहेत. तर त्यासाठी ते महिलांना वेळ देत आहेत की ज्यांचे आत्तापर्यंत पैसे आले नाही, आत्ता 6 महिन्यापर्यंत, किंवा ज्यांचा 6वा हफ्ता पण आला नाही आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. तुम्ही पहिल्यांदा ते तुमचे बँक खाते जे आहे ते आधार कार्डशी लिंक करून घ्या. बँक कोणती आहे तुमची ते पहा, त्या खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन चालू आहेत का ते पण पहा, आणि त्याच्यामध्ये तुम्ही पैसे जमा करू शकता त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही महिलांनी लवकरात लवकर ते जाऊन करणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला पैसे येणं शक्य नाही. तर महायुतीने लोकसभा निवडणुकीत झालेली जी पडझड आणि विधानसभा निवडणुकीत दिसणारा जो पराभव होता, त्यामुळे खडबडून जागे होत अत्यंत घाईघाईने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, जाहीर केली आहे. तर या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अर्ज करेल तो पात्र असं एकमेव निकष होता. पण परिणामी अनेक श्रीमंत बहिणी या योजनेचा लाभार्थी ठरल्या. तर आजवर या योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या या श्रीमंत बहिणींच्या ही खात्यात जमा झाली आहे. पडताळणी न झाल्यास ही यापुढेही जमा होत राहतील असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मी जसं सांगितलं की जसं की गरजू महिलांनी पण ह्याचं भरलं आहे, पण श्रीमंत महिला म्हणजे ज्यांच्याकडे गाडी आहे किंवा ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, त्या महिलांनीही याचा लाभ घेतला आहे. आत्तापर्यंत त्यांच्याही खात्यात जमा पैसे झाले आहेत. पण जर पडताळणी झाली तर मग त्यांचं नाव त्याच्यामधनं मायनस करण्यात येणार आहे. जर पडताळणी नाही झाली तर त्यांना यापुढेही पैसे तसेच जमा होत राहतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर अशी ही लाडक्या बहिणींची अपडेट आहे. तर तुम्ही बँक खाते लवकरात लवकर लिंक करून घ्या ज्यांचे पैसे नाही आहेत त्यांच्याशी, त्याशिवाय तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाहीत आणि तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही. आणि 2100 रुपये पण तुम्हाला आता जे महिन्यापासून चालू होणार आहेत तेही न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता थेट बँक खात्यात जमा होणार आहेत पैसे, त्यामुळे तुम्ही बँक खात्याचं लिंक करून घ्या. तर अशी ही अपडेट आहे लाडक्या बहीण योजनेची. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती अपडेट येत राहील आणि तुम्हाला समजत राहील की नवीन सरकार काय अपडेट काढत आहे. तर सरकार आणखी नवीन अपडेट काढत राहील, लाडक्या बहिणींसाठीच काढणार आहेत. तर ती माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्की देईल. धन्यवाद.